नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता मटण दम बिर्याणी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी लागणारे साहित्य पुढे सांगत आहे. उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, 1 किलो बासमती राईस, आलं लसूण कोथिंबीर, मसाल्यामध्ये म्हणलं तर हळद, लाल तिखट, धना पावडर, बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, तेल व खडे मसाले नंतर थोडेसे घ्यायचे आहेत आपल्याला राईसमध्ये वापरण्यासाठी. तर चला आता आलं लसूण कोथिंबीर, अद्रक एकदम असं चांगलं हे करून घ्यायचं व त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, भरपूर लसूण, कोथिंबीर, पुदिना हे सर्व वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते तसं ठेवून द्यायचं आहे. तर चला त्यासाठी आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये कांदा एकदम चांगला कांदा चिरताना बारीक साईजचा कांदा चिरायचा, एकदम बारीक असा उभा. आणि नंतर मग तो कांदा आहे ना एकदम व्यवस्थित असा तांबूस रंगावरती भाजून म्हणजे कुकरमध्ये करून घ्यायचा आहे. तर कांदा चांगला भाजण्यासाठी तळण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे पटकन कांद्याला कलर येतो. आता कांदा चांगला एकदम असा 10 मिनटं गॅसवरती सारखं हलवत राहायचं आहे. एकसारखं खाली थोडंसुद्धा लागलं नाही पाहिजे, करपट वास येतो मग बिर्याणीचा. तर चला आता आपण 1-1.5 किलो कांदे चिरलेले आहेत, अर्धा किलो टोमॅटो चिरून घेतलेला आहे उभा. टोमॅटो असे बारीक चिरून घेतले ना. आता कांदा एकदम तांबूस रंगावरती म्हणजे एकदम छान झालेला आहे. तर चला आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर असंच 5 मिनटं बारीक गॅसवरती हलवून घ्यायचं आहे. व नंतर आपण बिर्याणी मसाला, घरचा थोडा मसाला, काश्मीरी लाल तिखट, धना पावडर, हळद हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर असेच मसाले टाकून एकदम असं बारीक गॅसवरती नंतर पण बारीक मिनटं ते बारीक गॅसवरती असं 10 मिनटं शिजून द्यायचं आहे. एकदम मसाला आपला परफेक्ट बनतो. म्हणजे हा मसाला जर एकदम व्यवस्थित बनल्याच्या नंतरच बिर्याणी आपली चविष्ट होते. मटण दम बिर्याणी बनवत आहोत आपण. आता मटण दम बिर्याणी बनवण्यासाठी मी 1 किलो मटण घेतलेलं आहे आणि त्याला आता हळद मीठ हे लावून घ्यायचं आहे. आणि जे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण पुदिना कोथिंबीर हे सर्व हिरवी मिरची हे सर्व बारीक करून घेतलेली पेस्ट त्याला आता व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. एक वाटी दही, भरपूर दही लावून घ्यायचं म्हणजे एकदम छान आपली अशी बिर्याणी लागते. 1 वाटी दही लावल्याच्या नंतर 15 मिनटं तसंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपला कांदा आहे एकदम व्यवस्थित पण होत आहे. तर चला आता 15 मिनटं आपलं चांगलं हे झालेलं पण आहे. 15 मिनटं ठेवून नंतरच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तोपर्यंत बघा कांदा आणि टोमॅटोचं मसाला हे टाकलेलं पण कसं एकदम छान मसाला झालेला आहे. आता आपण जे मॅरिनेट करण्यासाठी मटण ठेवलेलं होतं ना ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मटण दम बिर्याणी एकदम छान अशी चवीला पण छान लागते ना. तुम्ही पण अशाच प्रकारे मटण दम बिर्याणी करून पहा. आता मी 1 किलोचीच बिर्याणी बनवलेली आहे. 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आता तूप टाकून घेतल्याच्या नंतर कुकरच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहेत. 6 शिट्ट्यामध्ये एकदम छान असं मटण शिजलं जातं. तुम्ही पातेल्यामध्ये बनवा, पातेल्यामध्ये पण एकदम छान होते. बारीक गॅसवरती नंतर मग एकदम मटण शिजेपर्यंत तो मसाला पूर्ण करून घ्यायचा. मग नंतर दम द्यायचा बिर्याणीला. पण मी कुकरमध्ये शिजवलेला आहे, त्यासाठी 5 शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरच्या. आता पाहू शकता बघा किती छान तेल सुटलेलं आहे आणि एकदम आपलं मटण परफेक्ट असं शिजलेलं आहे. मटण एकदम 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान शिजलं जातं.
तर मटण पूर्ण शिजून झालेलं आहे. आता गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. 1 किलो बासमती राईस घेतलेला आहे लांब त्याचा. आता त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे पाण्यामध्ये. 1 लिंबाचा रस. खडे मसाल्यास म्हणजे दालचिनी, स्टारफूल, तमालपत्र, शहाजिरे, मिरे व 4-5 लवंगा. 2 चमचे मीठ. मीठ तुम्ही चवीनुसार वापरा, म्हणजेच तुम्ही तिकडे किती वापरलेलं आहे मटणाला. तर आता पाण्याला एकदम चांगली उकळी आल्याच्या नंतर मग हा तांदूळ आहे ना धुवून ठेवलेला 15 मिनटं तांदूळ धुवून साईडला ठेवायचा आहे. आता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे तर मी तांदूळ पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ टाकल्याच्या नंतर भात पटकन शिजला जातो आणि आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाही. फक्त असा चेक करून पाहिजे एकदम असं तांदूळ तुटला ना मऊ झाला सॉफ्ट की आपला भात तयार झाला आहे. असं करून आपण तो भात पूर्ण चाळणीच्या साहाय्याने नितळून एकदम त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. थंड पाणी त्याच्यावरती टाकायचं नाही. आता आपला भात तयार आहे. तर चला आता बिर्याणीला दम देऊया. तर चला त्यासाठी एक मोठं जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्याला 2 चमचे तूप लावून घेत आहे. पातेल्याला असं 2 चमचे तूप लावून एकदम असं सगळीकडनं तूप लावायचं. आता बारीक गॅस चालू ठेवलेला आहे. दम बिर्याणी म्हटल्याच्या नंतर गॅस हा स्लोच लागतो. तर आता चला आपण खाली एक भाताची लेयर देऊ. तुम्ही किती बिर्याणी बनवणार आहे त्याच्यानुसार साहित्य घ्या. आता आपलं एकदम मटण परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे तो मटणाचा मसाला. तर आता सर्व त्याच्यामध्ये एकदम असं टाकून घेणार आहोत. तर चला आता सर्व आपण मटणाचा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. नंतर राहिलेला जो भात आहे ना आपला राईस, तो त्याच्यावरती पूर्ण 1 लेअर देऊन द्यायचे. तुम्ही 2 लेअर द्या, 3 लेअर द्या, तुम्हाला जितकी बिर्याणी करायची आहे त्यानुसार तुम्ही भात कमी जास्त करा. पण 1 किलो तांदळाला 1 किलो मटण. चला आता त्याच्यामध्ये मी केशरी कलर व हिरव्या कलर थोडा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. जास्त पण कलर वापरायचा नाही. तुम्ही फूड कलर वापरा व किंचित तो थोडा जरी टाकला ना नंतर पूर्ण राईसला खालीपर्यंत जातो आणि एकदम असे आपली कलरफुल अशी बिर्याणी तयार होते. तर आता चला त्याच्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित साईडनी आणि आपल्याला दम द्यायचा आहे. 15 मिनटं बारीक गॅसवरती असा दम द्यायचा आहे. आपलं मटण चांगलं थोडंसं कमी शिजलेलं आहे भात ना, त्यामुळे आता 15 ते 20 मिनटं असा दम द्यायचा आहे. कोथिंबीर. आता 15 मिनटं असाच गॅस चालू ठेवून, म्हणजे बारीक गॅसवरती दम बिर्याणी म्हणजे अगदी स्लो गॅसवरती एकदम बारीक. 15 मिनटं झाल्याच्या नंतर पाहू शकता किती छान वाफ झालेली आहे आणि आपली बिर्याणी पण व्यवस्थित तयार झालेली आहे. एकदम दम छान बसलेला आहे. तर चला आपली मटण दम बिर्याणी खायला रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.